संजय गांधी निराधार योजनेचा अतिशय महत्त्वाचा अपडेट। थकीत पेन्शनची मोठी खुशखबर। तुमच्या खात्यात थकीत रक्कम कधी आणि कशी जमा होणार? दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खास वाढीव पेन्शन। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लगेच लिंक करून घ्या। मागील काही महिन्यांपासून थकीत राहिलेलं पेन्शन आता तुमच्या खात्यात येणार आहे। सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक लाभार्थ्याला त्यांचा हक्काचा लाभ मिळेल। ऑक्टोबर महिन्याची पेन्शन पहिल्या आठवड्यात वितरित होईल आणि दिव्यांग लाभार्थ्यांना अतिरिक्त वाढीव पेन्शन सुद्धा देण्यात येणार आहे। तुमच्या पेन्शनचे अपडेट्स, थकीत रक्कम आणि पोर्टलवर नोंदणीची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। संजय गांधी निराधार योजनेचं थकीत पेन्शन आता 100% मिळणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट। तर मित्रांनो, महाराष्ट्रात जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट बातमी आली आहे। आपण सर्वजण बराच काळ वाट बघत होतो की थकीत अनुदान आपल्या खात्यात नेमकं कधी जमा होणार। आता याबद्दलची अतिशय खात्रीशीर, अतिशय डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं लेटर पाठवण्यात आलंय। आता यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की थकीत अनुदानाबद्दल त्वरित कारवाई सुरू झाली आहे। अजूनही महाराष्ट्रात बरेच असे लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत। आता त्याच्या मागे जे मुख्य कारण आहे ते असं आहे की त्यांची कागदपत्र आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीत किंवा त्यांचं नाव डीबीटीच्या पोर्टलवर जोडलेलं नाही। काही लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत, त्यामुळे अजून तरी त्यांना पेन्शन मिळालेली नाही। अशा सर्व लाभार्थ्यांची सेपरेट म्हणजे स्वतंत्र यादी तयार करून ती प्रत्येक जिल्हा परिषदेतील जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। या यादीतील लोकांना लवकरात लवकर पोर्टलवर ऑनबोर्ड करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे आणि त्यासाठी त्यांना ठराविक मुदत सुद्धा देण्यात आली आहे। मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून डीबीटी पोर्टलवर पेन्शनचे वितरण सुरू झाले होते, परंतु ज्यांचं आधार कार्ड लिंक केलेलं नव्हतं त्यांची अनेक महिन्यांची पेन्शन थकीत होती, त्यांना पेन्शन मिळालीच नव्हती। त्यामुळे अशा लाभार्थ्यांचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात आलं। प्रत्येक लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांचं किती महिन्यांचं पेन्शन थकलेलं आहे, किती महिन्यांचं पेन्शन भेटलेलं नाही हे तपशील पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। आता हे काम पूर्ण करण्यासाठी 26 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी अजून जोडलेलं नसेल त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवल्या जाणार आहेत आणि त्याची सगळी जबाबदारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। आता ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेगाने, एकदम स्पीडली चालू आहे। जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील लाभार्थ्यांची अतिशय कडक तपासणी केली जात आहे। काही लोकांनी तक्रार केली होती की त्यांना 2-3 महिने नव्हे तर तब्बल 10 महिन्यांपर्यंत पेन्शनच मिळाली नाही, त्यामुळे ते अक्षरशः वैतागले। त्यामुळे सरकारने विशेष लक्ष देऊन अशा सर्व थकीत लाभार्थ्यांचा डेटा एकत्र करण्याचं काम हाती घेतलं। ज्यांचे पेन्शन अजून झालेले नाहीत त्यांनी ताबडतोब आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं। हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण आधार कार्ड जर जोडलेलं नसेल तर पेन्शन तुमच्या खात्यामध्ये येणारच नाही। आता पुढच्या काळात ज्या लाभार्थ्यांचं पोर्टलवर नाव दिसणार नाही त्यांना थकीत रक्कम सुद्धा भेटणार नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयासोबत लगेच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स तुम्ही तात्काळ जमा करा। आता तहसील कर्मचारी तुमच्या नावाची नोंद घेऊन डेटा पोर्टलवर अपडेट करण्यास तुमची मदत करतील। जेव्हा तुमचं नाव पोर्टलवर अपलोड होईल तेव्हाच तुम्हाला मागील थकीत पेन्शन मिळेल। आता या प्रक्रियेमुळे कोणतीही रक्कम तुम्ही गमावणार नाही आणि पेन्शन तुमच्या अकाउंटमध्ये नियमितपणे येत राहील। आता सरकारने प्रत्येक जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना अतिशय महत्त्वाचं परिपत्रक पाठवलंय। त्यामुळे आता थकीत पेन्शन अनुदानाचा प्रश्न पूर्णपणे सुरळीत होणार आहे। सर्वात आधी पोर्टलवर थकीत लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थितपणे अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय तीव्र गतीने चालू आहे। जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी सगळ्यांची नावं पोर्टलवर नोंदवून घेत आहेत। आता या प्रक्रियेमुळे थकीत रक्कम लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जमा होणार आहे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे। आता ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत त्यांच्यासाठी अतिशय स्पेशल मोहीम राबवण्यात येत आहे। आता हे काम जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या देखरेखीखाली चालू आहे। ज्यांना 2-2 महिन्यांपासून किंवा त्याहून जास्त काळापर्यंत पेन्शन मिळाली नाही
त्यांचं नाव लगेच पोर्टलवर अपडेट होणार आहे, लक्षात ठेवा। आता ही जी संपूर्ण माहिती आहे आणि सगळे अपडेट्स आहे ते पोर्टलवर नोंदवल्यानंतरच थकीत पेन्शनचं वितरण केले जाईल। आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर लगेच लिंक करणं आवश्यक आहे। ज्यांची नावे पोर्टलवर टाकली जातील त्यांनाच पुढची थकबाकीची रक्कम भेटणार आहे। या सर्व प्रक्रियेमुळे आता थकीत पेन्शन वितरण लवकरात लवकर सुरू होईल आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम एकदम तातडीने भेटेल। काही ठिकाणी काम अजून चालू आहे तर काही ठिकाणी काम पूर्ण होतात पेन्शनच्या वेळी सर्व थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात 100% पोहोचणार आहे। आता महाराष्ट्रात जे थकीत अनुदान भेटणार आहे त्यांची संख्या प्रचंड मोठी आहे, त्यामुळे या महिन्यात डेटा अपडेट करण्यासाठी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत। आता मोठी खुशखबर अशी आहे की शासनाने थकीत पेन्शन वितरणासाठी नोटीस जारी केली, म्हणजे ज्या लाभार्थ्यांची 2-2, 3-3 किंवा त्याहून जास्त महिने थकीत पेन्शन होती त्यांच्या खात्यात 100% आता पेन्शन जमा होणार आहे। आता ऑक्टोबर महिन्याची पेन्शन साधारणपणे पहिल्या आठवड्यात वितरित होईल। दिव्यांग लाभार्थ्यांना यावेळी अतिरिक्त पेन्शन देखील भेटणार आहे। जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या बद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुमचं दिव्यांगत्व 40% किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला वाढीव पेन्शन 100% भेटणार आहे, हे लक्षात ठेवा। आता यासाठी काही नवीन कागदपत्र तुम्हाला सादर करायची बिलकुल गरज नाही। फक्त लक्षात ठेवा की तुमची मागील महिन्याची पेन्शन तुम्हाला नियमितपणे आलेली पाहिजे, कारण शासनाकडे तुमचा डेटा आधीच उपलब्ध आहे। जर मागची पेन्शन मिळालेली नसेल तर त्या परिस्थितीत जे कागदपत्र आवश्यक आहे ते कागदपत्र तुम्ही तात्काळ जमा करा। याचा अर्थ असा की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व निकष पूर्ण आहेत त्यांना आपोआप वाढीव पेन्शन भेटणार आहे, त्यांना कोणतीच अडचण येणार नाही। तुम्ही जर दिव्यांग लाभार्थी असाल आणि मागील पेन्शन मिळालेली नसेल तर संबंधित तहसील किंवा जिल्हा ऑफिसमध्ये तुम्ही तात्काळ जाऊन या, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा आणि तुमचे सगळे कागदपत्र त्यांच्या सुपूर्द करा। तुम्ही ही जी सगळी प्रक्रिया आहे ही पूर्ण केली की तुमच्या खात्यामध्ये पेन्शन आलीच म्हणून समजा। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या थकीत पेन्शन आणि वाढीव पेन्शन बद्दलची सर्व डिटेल माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल। आपल्या कागदपत्रांची आणि आधार कार्ड लिंक करण्याची तुम्ही अतिशय काळजी घ्या। आता ही माहिती वापरून तुम्ही तुमचा हक्क 100% मिळवू शकता। मला आशा आहे की आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या थकीत पेन्शनविषयी 100% अचूक माहिती मिळाली असेल। जर तुम्हाला पेन्शन येत नसेल तर कोणती पावलं तुम्ही उचलली पाहिजे याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला भेटली असेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, तुमच्या इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।